उपस्थित आमचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे आणि पत्रकार बंधूंनो, विषय असा आहे की जाती व्यवस्था नष्ट करून समतामूलक समाज निर्माण करणे हेच चळवळीचे मुख्य स्तोत्र आहे. लय अडचण आहे जातीची. आता संयोजकांनी महागासाठी बाबासाहेबांनी काय काय केले ते सांगितलं, पण 56 नंतर पूर्वाश्रमीच्या महाराणी मांगासाठी काय काय केलं ते काय सांगितलं नाही. हे तर कमी पडलोय आपण, हे मान्य केलं पाहिजे. आपण सुरुवातीला माझे म्हणजे हे का बोललो मी, माझ्या मुलाचं लग्न 29 तारखेला झालं. मी प्राध्यापक सुकुमार कांबळे, कोल्हापूर जिल्ह्यातील आळतेगावचा मांगाचा मुलगा. मी 84ला बौद्ध झालो, धर्मांतर केलं. मी कागदावर बौद्ध आहे, नुसता बौद्ध नाही झालो, कागदावर मी सगळं सर्टिफिकेट बौद्ध करून घेतले मुलांचं. मांग जात कागदावर मी ठेवलेली नाही. 3 वर्ष झालं माझ्या मुलाचं लग्न होईना. आणि माझा एकच हेका होता की पूर्वाश्रमीची मरण आत्ताच्या बौद्धापैकी मी मुलगी बघणार. नागपूरची मुलगी ठरली. 2 महिने आमची ती मुलगी आमचा मुलगा फिरत होते, बोलत होते. आणि त्या मुलीच्या बानं माझं भाषण ऐकलं. मी मांग 700 किलोचा जनावर, तो म्हटला मी मांगाला पोरगी देत नाही म्हटला. बौद्ध ह्या व्यवस्थेमध्ये जात नाही, बुद्धाला जात नाही. नाशिकची मुलगी ठरली बौद्ध समाजाची. ती मुलगी आमच्याकडे आली, आम्ही फिरवली, प्रेक्षणीय स्थळं दाखवली. तिचा बाप रिटायर PS आहे, त्याने माझं भाषण ऐकलं. तो म्हटला मांगाला पोरगी देत नाही. अरे म्हटलं मी कागदा बौद्ध आहे की, मूळचं मांगाचंच आहे म्हटलं. तुम्ही आपल्यातलं तर हे तिडं कधी संपणार. म्हणून पूर्वाश्रमीचे जे महाराणाताचे बौद्ध आहे त्यांनी ब्रॉड झालं पाहिजे. मुलामुलींना तर संधी दिली पाहिजे. पण बघा ना, जाहिराती स्वजातीतलीच. बाबासाहेबांचं मत होतं की हा देश मला बौद्ध करायचा. काय या जातीचं मूळ आहे? हे साडी माळी तेली तांबडी कुष्टी न्हावी धनगर सुतार लवार कुंभार मांग महार ढोर चांभार घिसाडी गोसावी कैकाडी पासपर्दी मराठा कुणबी मराठा अशा 6-6.5 जाती आहेत. आणि एखाद्या पट्टीतल्या ब्राह्मणाला विचारलं ही काय भानगड आहे, ते म्हणते देवानं जात तयार केली, त्यामुळे जात जात नाही म्हणते ते. आणि आमच्या डोक्यात तसंच बसले, जात. कल्पना करा माझ्या बांधवांनो, जर परमेश्वराने जाती तयार केल्या असतील तर ते असंही सांगतात आमच्या परमेश्वरानं पृथ्वी तयार केलेली आहे. जर यांच्या परमेश्वरानं पृथ्वी तयार केली असेल आणि त्याच परमेश्वराने जाती तयार केल्या असतील, हे जर सत्य असेल तर भारताच्या बाहेर जात आहे का? अमेरिकेत कुठं मांगा माराची भांडणं आहेत का? जपानमध्ये कुठे ढोरा चांबाराची भांडणं आहेत का? हे जातीचं भेंडोळे फक्त भारतातच आहे. आणि त्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 पुस्तकं लिहिली, अस्पृश्य मूळचे कोण आणि शूद्र पूर्वी कोण होते. हे मला सांगणं गरजेचं आहे. हा विषयच तसा आहे. काय लिहिलंय बाबासाहेबांनी? आम्ही भारतीय माणसं सिंधू नदीच्या कडेला रावट्या टाकून टोळ्या टोळ्या राहिलेले असताना परदेशातून काही माणसं या देशात आली, ते परके म्हणजे आजचे ब्राह्मण. ब्राह्मण ह्या देशातला वंश नाही. संयोजकांना सांगतो ते आचारसंहितेच्या डोसक्यात घेऊ नका. 10 वाजता आमच्या बापानं घटना लिहिल्या. त्यामुळे रात्रभर आंबेडकर जयंतीला बोलायला आम्हाला कोणाचं काही बंधन नाही. ब्राह्मण या देशातला वंश नाही. बामसेप नावाच्या संघटनेनं DNA चाचणी घेऊन डिक्लेअर केले ब्राह्मण या देशातला वंश. मी म्हटलं कशाला खर्च केलाचा? ते म्हटलं का दिसला की ओळखतो हे आपल्यातला नाही. त्याच्या कात्रीचा कलर वेगळा, आपल्या कात्रीचा कलर वेगळा, त्याची भाषा वेगळी, आपली भाषा वेगळी. ते घोड्याला अश्व म्हणते, आपण घोड्याला घोडाच म्हणतोय. त्याचं खाणं वेगळं, आपलं खाणं वेगळं. ते पेढा खातोय, आपण वेगळंच खातोय.
असा परकी भारतात आला बघतोय तर सिंधू नदीला भारतीय माणसं टोळ्या टोळ्यात राहिलेले आहे. आपल्यापेक्षा भारतीयांची संख्या जास्त आहे. त्याच्या लक्षात आल्यानंतर बुद्ध पूर्व काळामध्ये 3च वर्ण तयार केले, एक ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. पण क्षत्रियामध्ये 2 कुळ होते, एक सोमवंशी क्षत्रिय आणि सूर्यवंशी क्षत्रिय. सोमवंशी क्षत्रिय सत्तेत होते, ते राजे होते. सूर्यवंशी सत्तेत नव्हते, सूर्यवंशी क्षत्रिय सत्तेत नव्हते. पण ब्राह्मण त्या राजांना खूपच जाचकाठी लादू लागले आणि राजे खवळले. राजे ब्राह्मणांना म्हणाले, आम्ही तुमचं ऐकतोय वाटेल ते सांगू नका. ह्या सांगण्यावरून आट्टीवर वाद एवढा विकोपाला पेटला वाढला. ह्या आट्टीच्या सांगण्याच्या बाबतीत दोघांच्या मध्ये वाद एवढा वाढला, कोणत्याही क्षणी दोघांमध्ये युद्ध सुरू होणार. एवढ्यात ब्राह्मणाने विचार केला की बुद्धीच्या जोरावर युद्ध जिंकता येतं नसतं, त्याला शस्त्राची गरज लागते आणि शस्त्राने फक्त युद्ध जिंकता येतं, त्याला बुद्धीची जोड लागते. आणि म्हणून मित्रांनो, गुलाम म्हणून कामं दिली. एकाला सांगितलं लाकडाचा धंदा करतो, सुतार झाला. दुसऱ्याने लोखंडाचा धंदा करतो, लोहार झाला. हे साळी माळी तेली तांबडी कोष्टी नाही विधनकर सुतारला वरकुंभार गावातले 12 बलुतेदार, ही पहिली शरण आलेली सोमवंशी राज्यांची टोळी आहे. हे साळी माळी तेली तांबडी कुष्टी नाही विधनकर सुतारला वरकुंभार गावातले 12 बलुतेदार, ह्यांची लोकसंख्या 52%, जातीची संख्या 4,500 आहे. आणि या पहिल्या टोळीला पहिल्यांदा देशात एक नाव कोणी दिलं असेल, ते नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ते नाव असं आहे अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागासवर्गीय. हे घटनेत नाव आलं. त्याचा बेस आहे सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागास, तो ओबीसी. अजून काय जंगलात राजा राहिलं होतं, त्याच्यात एक दुसरा ग्रुप तयार झाला. तो म्हटलं आपण पण जाऊया शरण. पण त्या दुसऱ्या टोळीचा नायक तयार तो म्हटला जायचं पण लय ना घासायचं नाही. मग आलीच वेळ तर 2 हात करूया म्हटले. तो विचार कोणती दुसरी टोळी जंगलातून बाहेर पडली. पहिली नगरात गेली होती, दुसरी नगरात नाही गेली, ती गावाच्या बाहेरच येऊन तुंबली. यांना कळाला एक दुसरा ग्रुप शरण आलाय. हे गावाच्या शिवाय विचारलं का आलाय. तेव्हा दुसऱ्या टोळीचा नायक म्हणला आलोय पण लय ना घासा. मग का आलाय. वेळ आल्यावर बघून घे सांगायला आलोय म्हटला. माझ्या बांधवांनो, वेळ आल्यावर बघून घे सांगायला आलो म्हटल्यानंतर ह्या दुसऱ्या टोळीवर ह्या ब्राह्मणांनी 5 बंद्या घातल्या. 5 गावबंदी घातली, स्पर्शबंदी घातली, लोटाबंदी घातली, रोटी बंदी घातली, बेटी बंदी घातली. घातली का नाही. ती दुसरी टोळी म्हणजे मांग म्हाड ढोर चांबार अशा महाराष्ट्रात 59 जाती, केंद्रात 1500 जाती. त्या दुसऱ्या टोळीला बाबासाहेबांनी नाव दिलं शेड्यूल कास्ट, अनटचेबल. बेस त्यांचा अनटचेबल आहे. वेळ आल्यावर बघून घे सांगायला आले एका वाक्यासाठी. गावबंदी आलाच माणूस मांगा माराचा गावात, ढोराचा माराचा माणूस गावात, तो दिवसा 12 वाजतात त्याची सावली त्याच्या पायातच पडली पाहिजे, लागून स्पर्शबंदी. लोटाबंदी घातली. मांगा माराचा माणूस रस्त्याने जाताना त्याला चहाची तलब झाली, हॉटेल दिसलं तर बाहेरच फुटकं कपासायचं. तूच घे, तूच पे, तूच धोन, तूच ठेव. सन्मानाने चहाचा कप कुणाला मांगा माराला कोणी दिला नाही. रोटी बंदी घातली. मांगा मारांचा हात त्या भाकरी लागला, भाकरी काढून घेऊन कुत्र्या मांजरात टाका पण माणसाला देऊ नका, हा कायदा झाला. 5वी बंदी सुरूच आहे का नाही. बेटी बंदी, मांगा माराचा जमाना बघितलं नाही. सैराटमध्ये शेवटी मारली का नाही, बेटी बंदी घातली. नुसत्या 5 बंद्या घातल्यानंतर माझ्या बांधवांनो सोडा म्हटली. दुसरा टोळीच्या बाजूला गावची घाण, त्या घाणीतून मेलेली जनावर येऊ लागली. दुसरी टोळी पोटाची खळगी भागवण्यासाठी मेलेली जनावरं खाऊ लागली. हे मोठ्याचा नाद असा लागलाय. हाऊस म्हणून आपण खाल्लेलं नाही. ह्या दुसऱ्या टोळीचा हलाल झालं. अजून काय जंगलात राज राहते यांना कळाला रे दुसऱ्या टोळीचं हलाल चाललंय, मेलेल खायची पाळी आल्या. आणि मग ते म्हटले अरे तिथं जाऊन मेलेल खाण्यापेक्षा पाळी चालली, हरणं मारून खाऊया की म्हटले. कसाला जा शरण. अजून आमचा बांधव जंगलामध्ये मेलेली जनावर न खाता पळतेले हरणं मारून खातात, ते आहेत आदिवासी. आदिवासी 6.5%, SC 13%, OBC 52%. कोण झाला मुस्लिम. आम्ही झालो ना. आता जो मुस्लिमांचा जो सण चालला ते आमचा सण आहे. औरंगाबादमध्ये मुस्लिमाच्या ऐक्यामध्ये माणसं बसायची, मांगा महाराजच्या ऐक्यामध्ये माणसं बसायची नाही. मांगा महाराज दाढी तर राखून बघाय धंदा होतोय का. दाढी राखत राखत गडी मुस्लिम झालं. कोण आहेत ख्रिश्चन, आम्हीच आहे ना. कोण आहे जैन, आम्हीच आहे सगळे. असे अल्पसंख्याक 10-12% अशी या देशातली 85% लोक
ह्या देशाचे मूळ मालक आम्ही असताना ह्या ब्राह्मणांनी वर्ण जात पोट जात करून एकमेकापासून फोडून ठेवलं, तोडून ठेवलं, विस्कटून ठेवलंय. आज तागाय त्या फुटीवर ते राज्य करतायत. आज तागाय एक जात एक झाली तरी ब्राह्मणाला धोका म्हणून जातीत पोट जाते आहेत. मांग म्हणून चालत नाही, मांगात 10-12 जाती आहेत. महार म्हणून चालत नाही, अळवण तिळवण आहेच तिथं. माळी म्हणून चालत माळ्यात पोट जात आहेत, मराठ्यात पोट जात आहेत. आणि हा जाती पोट जाती कधीच एक होऊ नयेत म्हणून 33 कोटी देवाची निर्मिती आहे. 33 कोटी देव आहे का जगात असलं भेंडोळ? पण देव देताना सुद्धा मकलशी केली. ह्या जातीच्या संदर्भातला देव आहे बघा. त्यांचा देव लाल भडक बाय, लांब लचक नाक, डोक्याला घातला तर सोन्याचा टोप घालते, हसली तर गालात हसते, बसली तर कमळाच्या फुलात बसते. तिचं नाव लक्ष्मी, ते बामणाचं कुलदैवत. आणि एकही देख नामाला दिलं नाही. का दिलंय? काळ्या किती तर ध्यान सगळं देव आमचं. कोण डुकराव बसलाय, गाढवा बसलाय, उंटाव बसलाय, मुंदराव बसलाय, दात बाहेर पोट बाहेर, पोरग सुद्धा घाबरतंय देवाच्या समोर जायला. हे असलं देव आम्हाला दिलं आणि देखणं त्यांनी घेतलं. असंच आहे ना. माझ्या बांधून हा विषय तुम्ही दिलाय, जाती व्यवस्थेचं निर्मूलन करायचं आहे. होऊ शकत नाही. त्याला एकच मार्ग आहे, बाबासाहेबांनी सांगितलेला. हिंदू राहणं, ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये राहणं. कधीच जातीचं निर्मूलन होऊ शकत नाही. कारण का जातीमध्ये ग्रेडेशन डिग्रेडेशन केले त्यांनी. समजून घ्या. समजतंय का तुम्हाला? बाबासाहेबांनी सांगितले ग्रेडेशन डिग्रेडेशन. ह्या देशात सगळ्यात नीच जात भंगे आहे. भंग्याच्या वेळेला की मांग, मांगाच्या वेळेला की महार, महाराच्या वेळेला ढोर, ढोराच्या वेळेला चांबार, चांबाराच्या वेळेला धनगर, धनगराच्या वेळेला मराठा, मराठाच्या वेळेला ब्राह्मण. चढत नेलंय उतरत आणलंय. कळतंय का बघा? भंगी मांगाने मांग म्हणते तू माझ्यापेक्षा नीच. भंगी मांग मारा म्हणते तुम्ही दोघे आमच्यापेक्षा नीच. पण सारखं नवं, क्रमानं नीच. मांग महाडोर, ढोर म्हणतात तुम्ही आमच्यापेक्षा नीच, पण सारखं नवं, क्रमानं नीच. भंगी मांग महाडोर, चांबार, चांबारमध्ये तुम्ही आमच्यापेक्षा नीच, पण सारखं नवं, क्रमानं नीच. भंगी मांग महाडोर, चांबार, धनगर म्हणतात तुम्ही आमच्यापेक्षा नीच, पण सारखं नवं, क्रमानं नीच. हे भंगी मांग महाडोर, चांबार, मराठीमध्ये तुम्ही आमच्यापेक्षा नीच, पण सारखं नवं, क्रमानं नीच. आणि सगळेच ब्राह्मण म्हणते तुम्ही आमच्यापेक्षा सगळेच नीच, पण सारखं नवं, क्रमानं नीच. ही वर्णी व्यवस्था, जाती व्यवस्था, विषमतेची व्यवस्था, माणसाला माणूस पण नाकारणारी व्यवस्था उद्ध्वस्त करून समतामूलक समाज व्यवस्था निर्माण करणारे महापुरुष या देशामध्ये होऊन गेलेत. झालेत का नाही? त्याच्यामध्ये चार्वाक सुद्धा आहेत, बुद्ध आहेत, महावीर आहेत, कबीर आहेत, जिजाऊ आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संत तुकाराम महाराज आहेत, फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे तर आहेतच आहे, अहिल्याबाई होळकर आहेत, उमाजी नाईक आहेत. ह्यांची चळवळ काय जातीसाठी नव्हती, हे समजून घ्या. ह्या सगळ्या महापुरुषांनी जाती व्यवस्था नष्ट करून माणूस माणसाच्या जवळ कसा येईल, जाती व्यवस्था नष्ट होऊन समता कशी प्रस्थापित होईल, याच्यासाठी सतत प्रयत्न केले. ते महापुरुष आपल्या त्यांच्या जयंती आपण साजऱ्या करतो. पण जात व्यवस्था टिकली पाहिजे, वर्ण व्यवस्था टिकली पाहिजे. अशा एखाद्या तर माणसाची जयंती होत्या का देशात? पण टिकवता येते. माझ्या बांधवांनो, समतामूलक समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. पण त्याची 100 पटीनं हे ब्राह्मणी व्यवस्था आमच्यावर चाल करते. जात कशी टिकेल, धर्म कसा टिकेल, तो कसा विकसित होईल, याच्यासाठी ते सतत प्रयत्न करतायत, सतत. आणि तिथं आपण लुळे पडलोय. आपण जातीच्या कोंडाळ्यातून अडकून पडलोय. जातीच्या कवचातून बाहेर पडा आपण तयार नाही. जात सांभाळणं, जात सांगणं, जातीचं समर्थन करणं हे ब्राह्मण्य व्यवस्थेचं समर्थन आहे. त्यांना आपण आधार देतो, त्यांना आपण बळ देतो माझ्या बांधवांनो. आणि म्हणून जात निर्मूलन करायचं असेल, आज राजकारणामध्ये धर्म आला ना, राजकारणामध्ये जात आली ना. घटनेमध्ये बाबासाहेबांनी राजकारणामध्ये डायरेक्ट धर्म आणायचं असं लिहिलंय घटनेमध्ये, आहे का नाही? डायरेक्ट धर्माचं नाव घेऊन बीजेपी वाले राजकारण करायला डायरेक्ट.
बीजेपीच्या इतर विरोधकांना माझं मत आहे, आता त्यांचा बेस झाला हिंदुत्ववाद. तुमचा बेस काय आहे? त्या पक्षाचा बेस हिंदुत्वात झालाय. महाविकास आघाडीचा बेस काय आहे? काय बेस आहे? आणि हा बेस बनवायचा असेल तर बाबासाहेब म्हटले होते, आज ना उद्या हा देश मला बौद्ध करायचा आहे. हा देश बौद्ध झाला तर ते उद्ध्वस्त होणार आहेत, तर त्यांचं राजकारण संपणार आहे. पण मांगा महाराजचं जमाना झाले. कसा देश बुद्ध व्हायचा, कशी जात व्यवस्था नष्ट व्हायची. मुलं देण्या घेण्यामध्ये आपण जात बघतोय, त्यातला आणि कुळ बघतोय, कुलदैवत बघतोय. आज आमचा पूर्वाश्रमीचा महाराणाचा बौद्ध रिवर्स होत चाललाय. रिवर्स होत चालला. मी फार महत्वाचं वाक्य वापरतोय. ज्या समाजाला आपण आदर्श म्हणून बघतोय तो समाज रिवर्स होत चाललाय. देवादेवताच्या नादाला लागलाय. अनेक बौद्ध समाजाच्या कुटुंबामध्ये मी देवांचं बघतोय. हाय देवा रे, कधी तर बदलूया, संपूया. 75 वर्ष झालं स्वातंत्र्याला. 56 नंतर किती वर्ष झालं? बाबासाहेबांनी 14 मांग महार परिषदा घेतल्या. का घेतल्या? ह्यांच्यात तर किमान वाद संपू दे म्हणून. पण संपलाय का तो वाद? संपतोय का तो वाद? ज्यांना आपण या राजकारणाचे समाजकारणाचे नेते समजतोय ते नेते हिंदुत्ववादाच्या नादाला लागलेत का नाही? बोललं पाहिजे. हे ज्यांना आपण आपले नेते समजतोय ते हिंदुत्ववाद मान्य करणाऱ्या राजकीय पार्टीना मदत करू लागलेले आहेत. समाज गोंधळलाय. खरं खोटं समाजाला कळना झालंय. जर ते कळायचं असेल तर बाबासाहेबांच्या सारखं नेत्यांनी वागलं पाहिजे. बाबासाहेबांच्या बोलण्यामध्ये आदर्श होता, वागण्यामध्ये आदर्श होता, कपड्यामध्ये आदर्श होता, चालण्यामध्ये आदर्श होता, खाण्यापिण्यामध्ये आदर्श होता. समाजाचा नेता समाजाचा आदर्श असतो. जर आदर्शच बिघडला तर समाज भरकटतोय. त्याचं भान आमच्यासारख्या नेत्यांना नाही माझ्या बांधवांनो. आणि म्हणून जाती निर्मूलन करायचं असेल तर आपल्या डोक्यातली जात जायला पाहिजे. जर आपल्या डोक्यातली जात गेली नाही, आपल्या डोक्यातून हिंदू व्यवस्था गेली नाही, आपल्या डोक्यातून हे देवधर्म गेले नाहीत, तर ही समतामूलक समाज व्यवस्था निर्माण करण्यामध्ये याचा फार मोठा अडथळा आहे. माझ्या आई बहिणी तर बसलेत. तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे ती. मी 84ला बौद्ध झालो. 84ला 91 पर्यंत माझं लग्न होईना. 91 पर्यंत मांग म्हणायचं हे महार झालाय. आणि महार म्हणायचं हे मूळचंच मांगाचं आहे. कधी जाणार ही जात? कधी संपवणारी जात? जात हा विषय तुम्हाला मारक आहे माझ्या बांधवा. अरे बाबासाहेब म्हटले ना, मांग म्हा ढोर चांबारे तुम्हाला दिलेल्या शिव्या म्हटलेत का नाही? एका ठिकाणी शिव्याची. आपल्या समाजात मी महार आणि तिकडे हे महाराचं आहे. मी मात तिकडे मांगाचा आहे म्हणते. ते हात खाली जातोय त्यांचा. सन्मानाचे शब्द नाहीत, हा दिलेल्या शिव्या आहेत, अपमान आहे आमचा. पण त्या शिव्यांचं सुद्धा समर्थन अजिंक्य चालू आहे. गाण्यातून पवाड्यातून जातीचं समर्थन विकसित व्हायलंय. काय गाणी आल्यात बघा मांगा महाराजांच्यावर. पूर्वाश्रमीचा महार आत्ताचा बौद्ध सुद्धा महारावर गाणी करायलाय. गाण्यामध्ये महाराचा उल्लेख होतोय. संपेल का जात? संपवणार आहात का जात? आणि जात जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत समता प्रस्थापित होत नाही. आणि समता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत ब्राह्मण इथनं हटत नाही. अशा पद्धतीचा हा विषय आहे माझ्या बांधवांनो. आमच्या आई बहिणींच्याबद्दल मी मुद्दाम बोलतो. माझं लग्न झालं, मातंग समाजाची मुलगी मला मिळाली, हिंदुस्ती. त्या डोक्यात ती जात, तो धर्म, तो देव बसलेला. गणपती आणायची, मी नेऊन टाकायचा. गणपती बारका, मी नेऊन टाकायचा. पुन्हा बारका, मी नेऊन टाकायचा. एक दिवस तर काटा झाला. ती शिक्षिका आहे. सकाळ उठून आंघोळ करून वगैरे मी बेडमधूनच बघत होतो तिचं वागणं. चुन्याची पुडी, चुन्याची डबी माहिती आहे का बारकी, टोपण उघडायची आणि झाकायची. मी म्हटलं चुन्याच्या डबीवर का डोस कापटा लागल्या.
तिला जाव दिली तर बघितलं चुन्याच्या डबीत गणपती बसलाय. आया बहिणीनं हसू नका, घरात गेल्यावर तपासा, कुठं तर हाय, कुठं तर दडून का होईना हाय. ही जात व्यवस्था, जातीची कुलदैवत नाकारल्याशिवाय समता प्रस्थापित होणार नाही. हे तुम्हाला करावं लागेल, धाडसानं करावं लागेल. तुम्ही त्यातून बाहेरच पडू नये. तुम्ही परिवर्तनवादी विचारामध्ये येऊच नाही. आंबेडकर, शाहू फुले, अण्णाभाऊ साठे महापुरुषांचे विचार तुम्हाला ऐकायलाच मिळू नयेत. कारण सिग्मंड फ्रायड नावाचा शास्त्रज्ञ तो म्हणतोय 1 ते 10 वर्ष मुलाची कोरी कॅसेट आहे, कोरी कॅसेट. त्या मुलाच्या समोर जे तुम्ही बोलाल, जे कृती कराल, त्याला जो स्पर्श कराल, त्याचे नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ, त्याला जे जाणवेल ते सगळं टेप होतं आणि आयुष्यभर 30 टेप लागते, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. हाच धागा पकडून ह्या ब्राह्मणवाद्यांनी टीव्हीचा वापर चालू केलाय का नाही. घर घर की कहाणी, सास भी कभी पहुती, पवित्र रिश्ता, रात्रीचा खेळ चाले, आई कुठं काय करते, आई सगळंच करायला पण आई कुठं काय करते. आणि शेवटी पिंकीचा विजय असो. बघा ना त्या सिरियल, त्या हिंदुत्ववादाच्या आहेत, जातीचं समर्थन करणार आहेत, व्यभिचार वाढवणार आहेत, अंधश्रद्धेमध्ये गुरफटून ठेवणार. अरे आम्ही टीव्ही विकत घेतला, त्याचा कर आम्ही भरतोय का नाही. कधी तर फुले दाखव, बुद्ध दाखव, बाबासाहेब दाखव, अण्णाभाऊ दाखव, अहिल्याबाई होळकर दाखवा ना आमचे महापुरुष. आय कुठं काय करते, आय 2-2 लग्न करते तरी दाखवायला तर मला. म्हणजे समाज व्यभिचारी बनला पाहिजे, अंधश्रद्धेमध्ये अडकला पाहिजे. तुम्हाला परिवर्तनवादी विचार कळूच नाही, हे ठरवून आहे, ते लेखन आहे, ते साहित्य आहे. अरे अण्णाभाऊचं सुद्धा साहित्य आहे की नाही, दाखव ना. बुद्धाचं सुद्धा साहित्य आहे की नाही, दाखव ना. बाबासाहेबांचं लिहिलेलं सुद्धा साहित्य आहे की नाही, दाखव ना. नाही 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 नाही. आणि बघा कुठलाही सण असू देतो, दिवसभर सणच बघायचा टीव्हीला. वड सावित्री आली की बायका गुंडाळ्यातच दोर, मागणी काय, 7 जन्मी ह्योच मिळू दे. दारुडा जर असला तर 7 जन्मी ह्योच मिळू दे. मी एका मैताला गेलतो दारुड्याच्या, मॅडम बाहेर रडत होती. अरे राजा, मला दारू पिऊन कोण मारणार रे राजा, बाहेर रडत्या. एवढी ही गुलामगिरी डोक्यात फिट्ट बसवल्या बायकांच्या, आमच्या सगळ्या आया बहिणींच्या. हे थांबवलं पाहिजे. आणि हे जर जाती निर्मूलन व्हायचं असेल तर दुसरा मार्ग सांगा ना. बुद्धाशिवाय दुसरा मार्ग कोणता आहे. पण बुद्ध बदनाम केला. बुद्ध म्हटलं की जा म्हणतात मारुड्यात, बुद्ध जा मारुड्यात. अरे बुद्ध काय महार होते का, होय. महार म्हणजे बुद्ध आणि बुद्ध म्हणजे महार हे समीकरण ठरवून काय ब्राह्मण लोकांनी विकसित केलंय. ते अडचण झाल्या. मराठ्यांना सुद्धा वाटत होतं बुद्ध पण द्यावं, पण मध्ये शिव धर्मात अडकले. ते इकडं आलं की महार म्हणतील मला म्हणून. ही अडचण झाल्या, त्याला आपणाला छेद द्यावा लागेल, जात्यांताची लढाई लढावी लागेल. बुद्ध समजून या माझ्या बांधवानो. बुद्ध समजून सांगून इतर जातीला सांगितलं पाहिजे. बुद्ध म्हणजे महार ही डोक्यातली जी कल्पना बसल्या ती काढण्यामध्ये आपण अपेक्षित ठरलोय. मी धम्म परिषदेला गेलो होतो. एक बौद्ध समाजा म्हटला उठला, म्हटला मला बुद्ध कोणी सांगायचं नाही, म्हटला आम्ही जन्मानच बुद्ध आहे. काय करायचं. जगात जन्मानं कुणाला धम्म मिळत नाही, धर्म मिळत नाही. मिळतोय का. त्याचा एक विधी असतो, त्याचा एक विचार असतो. ही संकल्पना आड येते धम्म वाढण्यामध्ये. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, जात्यांताचा विचार करून जात संपवायचा असेल तर बुद्ध धम्म वाढला पाहिजे. बुद्ध म्हणजे महार आहे का. ह्या देशामध्ये शुद्धोधन नावाचा एक राजा होऊन तर राजाच्या पोटी जन्माला अपत्य, त्याचं नाव होतं सिद्धार्थ गौतम. तो क्षत्रिय होता, तो राजा होता, राजकुमार होता का नाही. त्या राजकुमाराचा हा धम्म आहे बाबासाहेबांनी दिला. हे चार्वाक असतील,
सम्राट अशोक असतील, बुद्ध असतील, सगळे महापुरुष एका जातीचे होते का? एका जातीचे नव्हते. जो विचार जात संपवणारा होता तो विचार ह्या लोकांनी मांडला. ते महापुरुष आपले आहेत. त्या महापुरुषाच्या जयंतीला माणसं येऊच नाहीत, बसूच नाहीत, ऐकूच नाहीत. या संदर्भातली यंत्रणा हे राबवत आहेत. राजाचा विचार आहे तो. बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी राजकारणाची पत्रकार परिषद घेतल्या बाबासाहेबांनी. लक्षात घ्या, मला जाईल तिथं हळूच दिवस त्यात संयोजक राजकारणावर बोलू नका. अरे मग कशावर बोलायचं? राजकारण मग बोलायचं कशावर? बोललं पाहिजे ना त्याच्यावर कुणीतरी. बाबासाहेबांचं स्वप्न असं होतं, ह्या देशातले साडी माळी तेली तांबडी कुष्टी न्हावी दंगा सुतार लवार कुंभार मांग महा डोर चामारगी सडी गोसावी कैकडी पाचपारदी मराठा कुणबी मराठा, ह्या सगळ्यांना ह्या व्यवस्थेने पिळले दळले, त्याचं पीठ झाले. ते दलित आहेत. ह्या सगळ्या लोकांना जर त्याची जाणीव झाली, जातीचे चटके बसू लागले, ती गुलामी त्यांच्या लक्षात आली, तर ते मार्ग शोधतील. आणि मार्ग शोधताना त्यांना जर बौद्ध धम्म कळाला तर या देशातले 85% लोक बौद्ध होतील. आणि 85% समाज बौद्ध झाला तर मताचा अधिकार तुम्हाला दिलाय का नाही? मत हे बिल पास होताना बाबासाहेबांना खूप त्रास झालाय माझ्या बांधवांनो. राजाचा मुलगा राजा, राजाचा मुलगा राजा, राजाचा मुलगा राजा, ही प्रक्रिया बाबासाहेबांनी उद्ध्वस्त केली. आणि जो 21 वर्षाचा स्त्री पुरुष होता होईल त्याला मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. हे बिल पास झाल्यानंतर बाबासाहेबांना खूप आनंद झाला होता. त्याचा एक सहकारी म्हटला, मिस्टर आंबेडकर खूप खुश दिसताय, काय झालंय? बाबासाहेब म्हटले, राजाचा मुलगा राजा, राजाचा मुलगा राजा, ही प्रक्रिया मी उद्ध्वस्त केली. जो 21 वर्षाचा स्त्री पुरुष होईल त्याला मी मताचा अधिकार देऊन आलोय, म्हणून मला आनंद झालाय. तो म्हटला, काय फरक पडणार आहे? बाबासाहेब म्हटले, एखाद्या झोपडीतली माता आपल्या बाळाच्या पाळण्याची दोरी घेऊन हातात घेऊन जोर जोरत असताना स्वप्न बघेल, आज ना उद्या ह्या माझ्या झोपडीतला पोरगा ह्या देशाचा पंतप्रधान होईल, राष्ट्रपती होईल, हे स्वप्न देऊन आलोय. झालंय का? झालंय का स्वप्न? राष्ट्रपती झाली महिला म्हणून राम मंदिरामध्ये येऊ दिलं नाही, दिलंय का? राष्ट्रपती उच्च पद आहे देशात, उच्च पद आहे. महत्वाच्या देशाच्या कुठल्याही प्रोग्राममध्ये राष्ट्रपतीला बोलवायचं असतं. अवमान करत चालल्यात राष्ट्रपतीच आहे. राष्ट्रपती उभे राहतात आणि पंतप्रधान तो मोदी खाली बसून चर्चा करतोय. त्यानं उठायला पाहिजे झटक्यात. ही संकेत आहे घटनेचा, आहे का नाही? राष्ट्रपती आला की झक मारत पंतप्रधान उठावं लागतं, तो उठत नाही, चर्चा करत नाही. 2 राष्ट्रपती मागासवर्गीय झाले, दोघांचा आहे. मोदीनं अपमान केला, घटना मोडण्याचं काम सुरू झालंय माझ्या बांधवांनो. झालंय का नाही? बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना ह्या देशातल्या वस्तू तयार करणारे कारखाने सगळे सरकारच्या मालकीचे केले होते. सगळ्या सुविधा सरकारच्या मालकीच्या केल्या होत्या का नाही? हे सरकारच्या सुविधा असताना, सरकारचे कारखाने असताना, म्हणून रिझर्वेशनला अर्थ होता, म्हणून तुमच्या जाती विकसित होत होत्या. तुमचे बंगले, गाड्या, गार्डन वगैरे हे रिझर्वेशन असल्यामुळे आणि सरकारी खाते असल्यामुळे आम्ही मोठे पगार घेत होतो का नाही? हे यांनी सगळं खाजगी केलंय का नाही? गॅट करार स्वीकारला नाही. गॅट करार काय? तो गॅट करार, त्या गॅट करारची अंमलबजावणी आत्ताचे बीजेपी वाले तंतोतंत करू लागलेले आहेत आणि आपण उद्ध्वस्त झालोय त्याच्यामध्ये. चालूय का नाही? काय गॅट करार आहे? त्या करारामध्ये 3 तरतूद आहेत. एक सुविधांचा खुला व्यापार, वस्तूंचा खुला व्यापार आणि बौद्धिक मालमत्तेचा हक. हे बाबासाहेबांच्या घटनेच्या विरोधात ते बिल स्वीकारले त्यांनी. काय सुविधांचा खुला व्यापार? हा करार झाला. आमच्या मॅडम बसल्या तिथं. जनता दलात आम्ही काम केलंय. गॅट करार स्वीकारला त्यास आम्ही मोर्चे काढत होतो, रोका, थांबवा, बरोबर की नाही? त्यांना कळत नव्हतं त्यावेळेस कुणालाच. काय करार आहे तो? करार झाला आणि आपल्या देशाचा दरवाजा खुला केला. या परक्यानो आमच्या देशामध्ये वस्तू विका, वस्तूचे कारखाने काढा, आम्ही तुमच्या देशात येतो. 1% सुद्धा भारताचं पलीकडे जाईना झाले.
पलीकडलंच या लागले आमच्यामध्ये. आलं का नाही? मी येताना रस्त्याचं काम बघत होतो, माणसं आहेत का कामाला? अरे साईड पट्ट्या उकरून लमान जगत होता, साईड पट्ट्या उकरून लमान जगत होता. आले पोकलँड, आले का नाही? उकरते पण ते, भरते पण ते, घेऊन पण जाते. आणि माणसं बघाल्यात काम कसं करते. सगळ्या वस्तू भारतामध्ये येऊ लागल्या. सगळ्या आधुनिकीकरणाच्या नावे आमच्या हाताचं काम काढून घेतलं. हाय का लेमन गोळी, आले कॅडबरी. मिठाची एक जाहिरात बघा, पूर्वी होती आता बंद झाली. कपाले त्यांचं मीठ, एक सुंदर बाय, 2 मिठाच्या बरण्या. पहिलं मीठ वाटताना वाटतं मीठच कडू आहे काय कुणास ठाऊक, आणि दुसरी बरणी सळसळ बाय प्रफुल्लित झाली, ते परदेशातलं मीठ आहे. अशा जाहिराती आणल्या, सगळा परकी माल देशात आला. माझ्या बांधवानो, ह्या बीडमधली टपरी शिल्लक राहणार नाही, दुकान शिल्लक राहणार नाही. मॉल निघाले, त्या मॉलमध्ये सुईपासून मटणापर्यंत सगळं मिळणार आहे. मिळणार आहे काय? बँकवाले मोर्चे काढल्यात, बँकेत कर्मचारी कमी व्हायला लागल्यात, नोट मोजायला मशीन, सगळं मशीनचेच आधारे सगळं आहे. हे सगळं वस्तू परदेशातल्या आल्या, आमच्या हाताचं काम गेलं. वस्तू तयार करणारे कारखाने खाजगी झाले, कामगार बेकार झाले, कारखानदार बेकार झाले. जावा एमआयडीसीमध्ये 50-60% कारखाने बंद आहेत, 50-60% भारताचे कारखाने बंद आहेत. हे सगळे साखर कारखाने स्क्रॅपला जाणार आहेत, सगळे साखर कारखाने स्क्रॅपला आहेत. जावा इंग्लंडला, बिटापासून साखर तयार करतात. बीट पेरायला मशीन आहे, बीट काढायला मशीन आहे, बीट भरून आणायला मशीन आहे. कारखाना बघायला गेल्यानंतर चेहरा बघितल्यावर आपाप दार उघडते. आता उघडते ना दार, मॉलची दार. आपल्याकडे 2 वॉचमन आहेत उघडायला झाकायला, पोट भरून खाते, ते बंद होणार आहे. टोटल कारखाना बघायला जावा, एकही माणूस तुम्हाला दिसत नाही. शेवटच्या रूम मध्ये गेला तर 8 माणसं सूट बूट कोट टाय घालून, 800 लोकांचं काम 8 माणसं करताना दिसत आहेत. जगायचं कसं? हाताचं काम गेलं तर जगायचं कसं, हा फार मोठा प्रश्न आहे. सुविधांचा खुला व्यापार. काय सुविधा आहे तुमची? बँक तुमची सुविधा आहे, LIC तुमची सुविधा आहे, ST तुमची सुविधा, रेल्वे तुमची सुविधा आहे, विमान तुमची सुविधा आहे, दवाखाने तुमची सुविधा आहे. हे सगळं खाजगी झालंय. विमान विकलं, मल्ल्या पैसे पण घेऊन पळून गेला का नाही? रेल्वे खाजगी झाल्या, आपली ST खाड 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 प्रवास करून आले की 2 दिवस माणसं उठणं झाल्यात. खाजगी ST पर्याय आली, आणि त्या सगळ्या खाजगीकरणामध्ये रिझर्वेशनची तरतूद नाही. काय कामाची जात राहिल्या तुमची? जातीचं रिझर्वेशन संपलेलं आहे माझ्या बांधवांनो. एक क्षेत्र त्यांनी असं ठेवलं नाही. सगळं मोदी दिवसा एक कंपनी विकत चाललेत, आणि आज BJPच्या खात्यावर सगळ्यात जास्त पैसा BJP खात्यावर आहे का नाही? एका कंपनीचा इन्कम 1400 कोटी आहे, दिले त्यांना 2800 कोटी. फंड वाढवलाय त्यांनी. अरे बॉम्ब तयार करणारा कारखाना खाजगी झालाय, खाजगी झालाय का नाही? चालवणारा 4 बॉम्ब घरात ठेवलं का नाही, वेळ आले वापरू म्हणून? फौजीमध्ये 4 वर्षाची भरती झालंय का आतापर्यंत? झालंय का? आणि तुम्हाला कळूच नाही, तुम्ही तिथपर्यंत पोहोचूच नाही. तुम्ही भावनिक बनावं याच्यासाठी टीव्हीचा वापर करायलात. मोदी म्हणतात जगाच्या अर्थ क्षेत्रामध्ये 5 नंबरला भारत आहे, 5 नंबरला. खोटा आहे माझ्या बांधवांनो, खोटा आहे ते. कर्मचारी आहात म्हणून तुम्ही सांगतो, तुम्हाला खोटा आहे ते. 5 नंबरला देश जगाच्या यादीत. जर आपण 5 नंबरचा जर देश असेल, आपली सोबत असेल, तर पर हेड उत्पन्नाच्या यादीत आपला देश 144 नंबरला आहे. जर 5 नंबरला भारत असेल तर 80 कोटी लोकांना फुकट का धान्य वाटतं तुम्ही? असं कुठे जगात झालंय का फुकट धान्य वाटायचं? ह्याचं कारण असं आहे, मतदार मेला पण नसला पाहिजे आणि वाढला पण नसला पाहिजे. वाढला तर मोजणार नाही आणि मेला तर मत मिळणार नाही. हे सगळं राजकारण बाबासाहेबाच्या अँगलनं बघा.
जातीचं राजकारण त्यांनी प्रबळ केलंय, जाती जातीचे नेते तयार केलेत, त्यांना जातीचं समर्थन देत चाललेत, सगळा पैसा ते पुरवत चाललेत, याला छेद देण्याचं काम मातंग समाज म्हणून सांगतो आज महाराष्ट्रामध्ये अजिंक्य चांदणे करतायत, मी त्यांचं अभिनंदन करतो. हे सगळे समाज आंबेडकरवादी बनले पाहिजेत. आंबेडकरवादी जर सगळे समाज बनले तरच आपण ह्यांना डाळू शकतोय. एक जात 100% एक झाली तरी तर काय फरक पडणार नाही, हे लक्षात घ्या. जातीचं समर्थन, जात वाढणं, जात टिकणं हे ब्राह्मणांच्या फायद्याचं आहे. एक जात 100% झाली काय फरक पडणार आहे? 100% महार एक झाला काय फरक पडणार आहे? 100% मागे एक झाला काय फरक पडणार आहे? ह्या सगळ्या जातींना आंबेडकरवादाच्या मुशीत आणलं पाहिजे. आणि या सगळ्या जाती जात नाकारून जर बौद्ध झाल्या तर सत्ता कुणाची येईल? सत्ता कुणाची येईल? महार बौद्ध राष्ट्रपती होईल, मांगाचा पंतप्रधान तर होईल का नाही? आणि धनगराचा वनमंत्री तर होईल का नाही? होईल का नाही? आता आपलं कोणच नाही आहे का? मराठ्याला सुद्धा संरक्षण मंत्री दिलं नाही त्यांनी, त्यांचा संरक्षण मंत्री. आणि राफेल उडवताना काय करावं गड्यानं? लिंबू ठेवला आणि उडव म्हणला राफेल. ही व्यवस्था तुमच्या डोक्यावर मारण्यात चाललंय, ही व्यवस्थेचा विकसित करणं चाललंय, ती व्यवस्था तुमच्या मनामनामध्ये बिंबवणं चाललंय. त्याच्यासाठी टी व्हीचं साधन त्यांनी वापरलंय, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी हिंदुत्ववाद आणलाय. आम्हाला मध्ये सांगितलं रामाचा जय जयकार करा, दिवाळी साजरी करा. का गा? तुझी दिवाळी आम्ही का साजरी करावी? राम आमचा नाही हे वाचून सांगा तुम्ही. कारण का रामानं भिल्लाचा खून केला का नाही? का नाही मारला भिल? तपश्चर्याला बसला मागासवर्गीय, ते सिद्ध झाल्यावर रामाने मुंडकं उडवलं. म्हणून बाबासाहेब म्हटले मी राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही, म्हटले का नाही? प्रत्येक गोष्ट बाबासाहेबांची तपासून घ्या, त्याच्यामध्ये अर्थ आहे. जाती उद्ध्वस्त करण्याचा अर्थ आहे. रिझर्वेशन सुद्धा जाती नष्ट करण्याचा साठी रिझर्वेशन आहे. आज इथं सगळ्या जातीचे कर्मचारी गुण्यागोविंदानं माणूस म्हणून एकत्र बसलेत, पण अडाणी माणूस बसू शकत नाही, त्याच्या डोक्यात जात असते. ही जात उद्ध्वस्त करून जर समतामूलक समाज व्यवस्था निर्माण करायची असेल तर बुद्धाशिवाय पर्याय नाही, बुद्धाशिवाय पर्याय नाही. आणि बुद्ध म्हणजे काय? बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. त्रिशरण आहे. त्याचा मराठीचा अर्थ सांगूया. बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे काय? मी माझ्या बुद्धीला जे पटेल ते स्वीकारणं म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि. तिकडे पटू देतात का माझ्या आया बहिणीनं? हां, पटणारं स्वीकारू देतात का ते? अजाबात नाही. आमचे नाक, कान, डोळा, त्वचा, जीभ त्यांनी उद्ध्वस्त केलं होतं, उद्ध्वस्त. जे डोळ्याला दिसते त्याच्यावर विश्वास ठेवू दिला नाही, जे कानाला ऐका येते त्याच्यावर विश्वास ठेवला दिला नाही, चवसुद्धा मला कळू दिली नाही, त्वचेला जे जाणवतं त्याच्यावर विश्वास ठेवू दिला नाही. आम्हाला गुलाम बनवलं होतं, गुलाम. आणि त्या गुलामीतून गुलामाची मुक्तता करायची असेल करावी म्हणूनच ह्या महापुरुषांनी काम केलं ना. गुलाम म्हणून काय कळतं का तुम्हाला? गुलाम म्हणजे काय? मला मुलगा होतोय, मला माझ्या मुलाचं नाव ठेवायचा अधिकार मला पाहिजे का नाही? हां, तिकडं जायचं. पोरग झाले नाव काय? अरे माझं पोरग का त्या ब्राह्मणाचं? तिकडं जायचं. आणि मग तो सांगतो तुझं नाव काय? कांबळे. केवर बटन दाबलं की दगड्या धोंड्या कचऱ्या पाट्यात ठेव, तुला काय ठेवायचं ते. म्हणून तुमच्या मराठवाड्यात कचरू आहे, दगडू आहे, धोंडू आहे, तिकडून पार्सल आलंय ते. अरे माझ्या मुलाचं नाव ठेवायचा अधिकार या व्यवस्थेनं मला दिला नाही. दिलाय का सांगा ना? जे दिसतंय हाताला लागतंय त्याच्यावर ते म्हणू दिलं नाही. जावा त्या दसऱ्याच्या सणाला सोनं लुटायला जाते, हाय का सोनं? ते हाय का सोनं? पाल्याला सोनं म्हणायला लावलंय, पाल्यावर समाधान मानायला लावलंय आम्हाला. आणि दसऱ्याला सोनं कसं? गावात जाते सोनं घ्या, कडाकण्या द्या, कडाकण्यावर सोनं देऊन येते. पाल्याला सोना माना, दगडाला देव माना. हे सगळी व्यवस्था तुमच्या डोक्यावर मांडणं चाललंय, मारणं चाललंय. जात पक्की होत चालल्या.
त्या जातीचं निर्मूलन करण्यासाठी आम्ही धडपडतोय माझ्या बांधवांनो. आज महाराष्ट्रामध्ये मी अभिमानाने सांगतो, मी असेल, अजिंक्य चांदणे असेल, आमची सगळी टीम आहे. आज मातंग समाज महाराष्ट्राला जय भीम म्हणू लागलेला आहे. तोपर्यंत जात काय नष्ट होत नाही. कांशीरामला पण सगळ्यांनी मानलं का नाही? कांशीरामला सगळ्यांनी मानलं का नाही? जात ही प्रक्रिया कांशीरामने उडवून लावली. बहुजन समाज एक केला, तो नेता जातीचा म्हणून आपण हार घालत गेलो, त्यामुळे जात फिट होत गेली. जातीचा नेता फिट होत गेला. आणि तो नेता तर आहे का? नेता कुणाला म्हणायचं? बाबासाहेबांना नेता म्हणायचं, फुलेंना नेता म्हणायचं, शाहूंना नेता म्हणायचं, छत्रपती शिवाजी महाराज नेता म्हणायचं. जात म्हणून आपण आपल्या नेत्यांना हार घालत गेलो, म्हणून समाज फसलाय. आज माझ्या तक्रार, समाज बाहेर पडून झालाय. कशाला पडेल बाहेर? कशाला पडेल बाहेर? ग्रीनिज बुकामध्ये आपल्या मोर्चाची नोंद झाली का नाही? समाज बाहेर पडला होता. नेते योग्य दिशेने होते, समाज सगळा नेत्यांच्या पाठीमागे लागला होता. ग्रीनिज बुकामध्ये नोंद झाली मोर्चाची. ग्रीनिज बुकामध्ये नेत्यांनी टर्न घेतल्याशिवाय समाज आहे तिथं थांबलाय. समाज शहाणा आहे माझ्या बांधवांनो. तुम्ही कर्मचारी म्हणून सांगतोय, समाज शहाणा आहे, फक्त बघतोय, बोलत नाही. योग्य दिशा दिसली नेत्याची, समाज बाहेर पडतो. राम मंदिर ज्या वर्षी पडलं त्याच वर्षी उत्तर प्रदेशमध्ये बीजेपी हरलेलं आहे, लक्षात घ्या. राम मंदिर ज्या दिवशी पाडलं त्या वर्षी बीजेपी त्या उत्तर प्रदेशमध्ये हरलेला आहे. याचा अर्थ समाज शहाणा आहे. समाजाला उल्लू कोणी समजू नये. समाज बघतोय तो कुठल्या दिशेने चाललंय, काय करतोय, आणि मग समाज म्हणतोय तू डायरेक्ट तिथे चाललायस, मग असं खाण्यापेक्षा डायरेक्ट मी पण जातो की. ही अवस्था समाजाची झालेली आहे. आणि म्हणून जात हे विष आहे. जाती, पोट जाती आम्हाला घेरून टाकलंय. आम्हाला माणूस म्हणून ओळख होईना झाल्या. अरे आम्ही माणूस आहे ना. बुद्ध होणं म्हणजे माणूस होणं. आणि एकदा माणूस झाला की माणसाचं दुःख जाणलं आणि एकमेकानं माणूस म्हणून कसं वागावं हा सांगणारा विचार म्हणजे गौतम बुद्धाचं धम्म आहे ना. पण ती प्रक्रिया विकसित होईना झाल्या. 56 नंतर आपण सगळी जातीत अडकत चाललोय, जातीच्या कोशात अडकत चाललोय, जातीच्या कोशातून बाहेर पडणं झालोय. संयोजकांनी मातंग समाजासाठी बाबासाहेबांनी काय केलं फार चांगलं सांगितलं. ह्याचा अर्थ मला मांग समजताय अजून. जाय ना झाल्या डोक्यातून जात. मी म्हणतोय ना कागदाव जा, मांग कागदाव बौद्ध आहे ना. नाही, मांगाचाच आहे. हे जे विष आपल्या डोक्यात पेरले जातीचं, त्यासाठी संयोजकांनी हा विषय ठेवला आहे. अतिशय महत्त्वाचा विषय आहे. जात ही मारक आहे माझ्या बांधवांनो. असू दे जातीचं काम करा, पण जातीला जातीतून बाहेर काढण्यासाठी, जातीतून बाहेर करून त्याला माणूस बनवण्यासाठी आपणाला काम करावं लागेल. आज आम्ही माणूस नाही, आपण जातीचे आहोत. आज आपण माणूस नाही, आपण पोट जातीचे आहोत. आज आपण माणूस नाही, देवदेवतांची पूजा करणारे आहोत. अहो दगडाच्या देवाला पूजणे ह्याला माणुसकी म्हणतात का? येड म्हणतात मानसशास्त्रामध्ये. मानसशास्त्रामध्ये लहान समजा एक 5 माणसं घ्या, रस्त्यावर एक दगड पिऊन तो जर पाया पडायला लागला तर काय मग येड झाले म्हणतील. तुम्ही पण येडच आहे की. अजिंक्य मी सर्जनला गेलो होतो आणि एक बाय पाया पडायला लागली. मावशी म्हटलं कशाला? मी म्हटलं संडास आहे म्हटलं. ही संडासला कलर दिला, बाय पाया पडायला लागल्या. त्याला वाटतं मंदिरातच आहे. किती गुलामी आहे. आणि म्हणून अंधश्रद्धेतून बाहेर पडून, जातीच्या कोशातून बाहेर पडून आपण माणूस झाल्याशिवाय जातीचं निर्मूलन होत नाही, समता प्रस्थापित होत नाही. ती समता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. जात हे विष आहे. मी वारंवार प्रत्येक सभेत सांगतो, मी जात हे विष आहे, तुम्हाला मारक आहे. जातीच्या कोशात तुम्ही अडकून पडला तर तुमचा विकास शक्य नाही. आणि हा विकास तुमचा सर्व दृष्टिकोनातून व्हायचा असेल तर चारवाकापासून त्या अण्णाभाऊ साठ्यांच्यापर्यंत त्यांनी जे मार्ग सांगितले, ते विचार सांगितले, ते विचार आत्मसात करणारा तो जातीतून बाहेर पडू शकतो, माणूस होतो. आणि एकदा माणूस झाला की माणसाचं दुःख कळतं. एकदा माणूस झाला की माणसाचं दुःख कळतं. आम्हाला जात असल्यामुळे दुसऱ्या जातीचे दुःख कळत नाही, हे समजून घ्या. म्हणजे शेजारच्या मांगाचं घर पेटलं तर महाराज म्हणतात बरं झालं, काहीतरी केलं असेल. कळ येत नाही. जर तोच माणूस जर माणूस असेल
तर शेजारच्या माणसाला काटा टोचला तर त्याला कळ आली पाहिजे. म्हणून बुद्ध म्हणतात भाला मारल्यानंतरच कळ येते असं नव्हे. भाला मारल्यानंतर कळ येते असं नव्हे. दुसऱ्याचं दुःख बघून जो हळवा होतो तो माणूस असतो. बुद्ध आहे फार मोठं तत्त्वज्ञान आहे, ते सायन्स आहे. त्या सायन्सपासून आपणाला कोसं दूर ठेवत चाललेत. बुद्ध म्हणतात ओटावरून जीभ फिरवू नका. ओठ शरीराच्या बाहेर असतात, ओटावर रोगजंतू बसलेले असतात, जिभेने तुम्ही आत घेतला की आजारी पडाल. एवढं ते सायन्स आहे. हे एवढं मोठं सायन्स माणूस बनणारा विचार आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ही ब्राह्मण्य व्यवस्था करते. जातीमध्ये जात कशी अडकेल, जातीचाच विचार कसा करेल, या संदर्भामध्ये सगळ्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत. अवश्य जातीचं काम करा. बाबासाहेबांना सुद्धा प्रश्न विचारला होता की तुम्ही महाराजांच्या परिचय घेताय. बाबासाहेब म्हटले काय वाईट करतो या घाणीतून. मग जर आम्ही त्यांना बाहेर काढत असेल, त्या हिंदू व्यवस्थेच्या घाणीतून आम्ही त्यांना बाहेर काढत, मी काय वाईट काय काम करतो ते खरं आहे. तसं अजिंक्य चांदणे असेल, मी असेल, आमची सगळी टीम असेल, मातंग समाजाला हिंदुत्वातून आपण बाहेर काढत असेल तर ते माणसाचंच काम आहे. त्याचं स्वागत तुम्ही केलं पाहिजे, त्याला बळ दिलं पाहिजे. जरा नेतृत्व द्या की मांगाकडं. बौद्ध म्हणून एकदा प्रयोग तर करा. लय वर्ष तुम्ही नेतृत्व केले, जरा आमच्याकडे द्या की. पण आम्ही मांगाच आहे. छान झालंय. आज ना आंबेडकर विचारामध्ये एक गुंज तर कमी आहे का? कमी आहे का? मी 29 तारखेला माझ्या मुलाचं लग्न केलं. मी मग काय सांगितलं, 2 मुली नाकारल्या मला. दोघंही मोठ्याच खात्यात पण तंग आहे. काय भांडण आहे सांगा ना. दोघंही समजुके आहेत. रस्ताच मध्ये आहे. चांदणे साहेब बरोबर नाही, रस्ताच मध्ये आहे पण तंग आहेत गडी. हे बंद करा. अशा सभा एकत्र होऊन केल्या पाहिजेत. मला आनंद झाला बीडचा. आज मांग, ढोर, चांबार, बौद्ध सगळे मिळून बाबासाहेबांची जयंती करता. याचा अर्थ बाबासाहेब तुम्हाला कळाला आहे. आणि कमिटी लय भारी आहे. मला सांगितलं 11 लाख शिल्लक आहेत. लय भारी कमिटी आहे. कुठं खर्च करायचा आणि कुठं चेंगटपणा करायचा त्यांना चांगलं कळतंय. फुल देताना सुद्धा गुच्छ मोठा दिला नाही, शाल दिली नाही, त्यात सुद्धा बरोबर आहे ना, त्यात काटसरून 11 लाख शिल्लक राहिले मॅडम, बरोबर ना. पण त्या पैशाचा ही कमिटी हिशेब देते, ह्याच्याबद्दल मला अभिमान वाटतोय. नाहीतर काय मंडळ आहेत, गोळा करायचं लाख, दाखवायचं 20,000, मग समाज नंतर वर्गणी देत नाही. काय ठिकाणी आंबेडकर जयंतीला बुकं घेऊन गेली की आमचा कर्मचारी टर्न मारतोय, आता 100ला फाळ आहे. कर्मचाऱ्यानो द्या द्या. देणाऱ्याची शरीररचना चांगली राहते. सायन्स आहे, सायन्स सांगते. बुद्धांनी 21 प्रकारची दानं सांगितल्यात, 21 प्रकारची. मग देहदान असेल, रक्तदान असेल, अर्थदान असेल, अन्नदान, अशी 21 प्रकारचे. देतोय त्याची शरीररचना चांगली राहते. कारण का आपल्या शरीरामध्ये मस्तग्रंथी, कट्टग्रंथी, स्वादुपिंड, जनन अशा अनेक ग्रंथी आहेत. त्याच्यातून पाजरणारे स्त्राव प्रमाणबद्ध पाजरले तर शरीर स्वास्थ्य चांगलं राहतं, मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं. देणाऱ्याचं चांगलं राहतं. जे संकुचित आहे, देत नाही, त्याच्या ग्रंथी पाजरतच नाहीत आणि सगळ्या रोगाला मग बळी पडतंय ते. आणि मग ते सगळे रोग त्याच्यामध्ये, रोगाचं घट. हे बुद्ध सांगतात, मी सांगत नाही. द्या. आणि कर्मचाऱ्यांना सांगतो, तुम्ही दिलं पाहिजे ना. लय देख नाही सा, लय शिकलाय म्हणून नोकरी लागत नाही तुम्हाला, का लागते? बाबासाहेबांनी SC ला रिझर्वेशन दिल्यामुळे तुम्हाला आत घेतले. मी प्राध्यापक सुकुमार कांबळे जैनाच्या संस्थेत नोकरीला, एक ॲड सुटली क्लार्कची. मी चेअरमनकडे गेलो, साहेब म्हटलं क्लार्कची जागा सुटल्या, आमचं पोरगं घ्या. ते म्हटलं कुठल्या जातीचा? मी म्हटलं मांगाचा. हां म्हटलं जाहिरात वाचलायस का? वाचून चालू आहे म्हटलं. तरी शिपायला बोलवलं, ती जाहिरात घेऊन आणि सुकुमार कांबळेच्या समोर वाच म्हटले. वाचले. क्लार्क समोर खोलालेलं ओपन. मी म्हटलं ओपनवर SC चालतोय की? हां म्हटला चालतंय, तुला घेतो म्हणजे बा जैन मला गोळ्याच घालून मारतील म्हटला. तो खरं बोलला. तो म्हटला कांबळे, बाबासाहेबांनी रिझर्वेशनची तरतूद केल्यामुळे तुम्हाला आत घेतलंय. आत घेतले नसे तर पुसायला सुद्धा तिथं ठेवलं नसतं म्हटलं तुम्हाला. आणि खरं आहे,
हे मान्य करा तुम्ही सगळं, बरोबर नाही? मान्य करा. बाबासाहेबांचे रिझर्वेशन ती प्रक्रिया टिकून राहिली म्हणून आम्ही बंगले बांधले, गाड्या पळवतोय. हे सगळे खाजगीकरण यांनी करायला सुरुवात केली. मला उद्या सांगा बंगलवाल्यानो, 15,000चा जर तुमचा पोरगा नोकरदार झाला तर पोटासाठी बंगला विकल का नाही? काय येणार आहे 15,000मध्ये? इंजिनियर झालेली पोरं पुण्यामध्ये 15,000 काम करू लागलेत का नाही? मी प्राध्यापक सुकुमार 1.5 लाख पगार घेऊन रिटायर झालो, पेन्शन मला 70,000 रुपये. माझ्यानंतर पोरगं नेमलं कॉन्ट्रॅक्ट बेस, 4,500 पगार. बीएडचा मास्तर झाला 2,500 पगार, बीएडचा मास्तर झाला 3,500 पगार, एमएडचा मास्तर झाला 4,500 पगार. आणि खाली लिहिले शाण्यासारखं काम केलं तर ठेवलं तर काढून टाका. कोण म्हणणार तुम्हाला शानं? ही सगळी व्यवस्था बदलायची असेल 2च मार्ग आहेत. शेवट सांगतोय, जाती उद्ध्वस्त करून 85% समाज बौद्ध झाला पाहिजे, तो माणूस झाला पाहिजे. आणि 85% समाज बौद्ध झाला तर मताचा अधिकार दिलाय. सत्ता आपण घेऊ शकतोय. सत्ता घेतली तर मग आपणच बदलू की वाटून घेऊ की? पण ती प्रक्रिया होऊ न झाल्या. जाता जाता एवढं सांगतो, सध्याची इलेक्शन लय धोक्याची आहे. मत विभागणी टाळा. मत विभागणी टाळली पाहिजे. तो बीजेपीचा खासदार म्हणतोय घटना बदलण्यासाठीच अब की बार 400 पार. आणि 400 पार झालं तर आम्ही 0वरच येणार आहे. कल्पना करा, आपल्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट चुकांमुळे जर बीजेपी पुन्हा सत्तेत आली तर इथं गणपतीच बसवायचा. बाबासाहेबांची जयंती करता येईल की नाही शंका आहे. अरे पंचायत समिती आहे, झडपी आहे, नगरपालिका आहे, इलेक्शन लागलेलं नाही. लागले का नाही? मुदत निघून गेला, इलेक्शन लावणं झाल्यात. मग आता प्रश्न आहे, लोकसभेची काय घाई झाल्या? काय एप्रिल महिन्यामध्येच लोकसभा घेता तुम्ही? त्यांना पुन्हा केंद्रात आपली सत्ता प्रस्थापित करायची आहे. आणि जर केंद्रात प्रस्थापित सत्ता झाली पुन्हा, तर मग मी सांगितलं तुम्हाला पुन्हा अशी जयंती करता येईल का नाही याची शंका. आज बाबासाहेबांचा विचार मानणारा लेखक जेलमध्ये आहे, गाणारे गायक जेलमध्ये आहेत, बोलणारे वक्ते जेलमध्ये आहेत का नाही? जेलमध्ये आहेत. अरे मुख्यमंत्री सारख्या माणसाला सुद्धा ते जेलमध्ये टाकू लागलेले आहेत. मला तरी एकटा म्हटलं असलं बोलू नको, गोळ्या घालतील. घाल म्हटलं गोळ्या घालणार का जन्माला आलाय का जगायला आलाय? ती पण मरेल की, किडं पडून मरेल, नाही तर म्हातार होऊन मरेल, पण मरण आहेच की. बुद्ध म्हटले जन्म तिथं मृत्यू ठरलेला आहे. जर मृत्यू शेवटी असेल तर मृत्यूला का घाबरा? आणि म्हणून चिव्वीची लढाई अतिशय महत्वाची आहे. इथे मी कोणाच्या प्रचाराला आलो नाही, पण चुकून कमळाकडे बोट तुमचं गेलं तर घरात येऊन छाटा, कट करा ते बोट, कट करा बोट. एवढा राग आलाय आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना. उघड तुम्ही धमक्या देऊ लागले, उघड अत्याचार. 75 वर्ष स्वातंत्र्य झालं, आमच्या आया बहिणीवर बलात्कार. 75 वर्ष झालं तर आमच्या घरादाराची राख रंगोळी, आणि त्याचं समर्थन ते करत चाललेत. खोटी जातीचे दाखले घेऊन लोकसभेचे उमेदवार देत चाललेत. आम्हाला संपवण्याचा कट त्यांनी रचलाय. तुमच्या हातात लोकशाही माझ्या बांधवांनो. डायरेक्ट इनडायरेक्ट कमळाला मतदान तुम्ही केलं तर तो तुमचा पराजय आहे. कमळ एक असा आहे, भुंगा घू 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 करते, तू कमळावर बसतोय फुललं की, आणि एकदा भुंगा बसला की कमळ पाकळ्या मिटून घेते, त्याचं खतच होतंय. आपलं खत होत आलंय. 24ला जर कमळ फुललं तर आपलं खत आहे, आणि त्या खतावर कमळ फुलणार आहे. ते टाळायचं असेल तर मी हातून विनंती करतो, मताची विभागणी टाळा. आणि 24च्या इलेक्शनमध्ये बीजेपी कसं हरेल याच्यासाठी प्रचार करा, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. माझं लांबलेलं भाषण पुरे करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.